नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं आज परत एकदा स्वागत आहे. आज आपल्यापाशी जी बैठक आहे त्या बैठकीचं नाव वाचनालय असं आहे. एक गोरख नावाचा माणूस होता, ज्याचं वय 55 वर्ष असेल. त्याला एक मुलगा होता. मुलाचं लग्न झालेलं होतं, पण त्याची बायको वारलेली होती. तो एकलाच होता. आता जो गोरख आहे त्याला ना वाचनाची फार जास्त आवड होती, एवढी की तो त्याचा पूर्ण टाईम वाचनालयामध्ये घालवायचा. पहिले एवढा नव्हता घालवत, पण जेव्हापासून त्याची बायको वारली होती तेव्हापासून तो पूर्ण टाईम आपला वाचनालयामध्ये घालायचा प्रयत्न करतो, कारण की त्याला तेवढं करमत नव्हतं. त्याचा जीव फार होता बायकोमध्ये त्याचा. तर हा जो गोरख नावाचा माणूस होता, याचं वय 55 वर्ष होतं. याला एक मुलगा होता ज्याचं नाव अक्षय असं होतं, आणि त्याचं लग्न वगैरे चांगल्या पद्धतीनं झालेलं होतं. पण प्रॉब्लेम अशी होती की जो गोरख होता ना, त्याला एक छोटीशी प्रॉब्लेम होती. त्याच्या डोक्यावर ना थोडासा परिणाम होता. तो थोडासा वेड्यागत वागायचा. अशा प्रकारचं त्याचं ते नेचर होतं. काही वर्ष तो चांगला होता, आणि अचानक जेव्हा त्याची बायको वारली त्यावेळेस त्याच्या डोक्यावर खूप मोठा परिणाम झाला. तो सरळ म्हणायला लागला की माझा जो मुलगा आहे त्यानं माझ्या बायकोला मारलं आहे, माझ्या मुलाने आणि सुनेने मिळून. आता पहिले तर लोकांना वाटू लागलं की 100% असलं काहीतरी प्रकार आहे की जो गोरख म्हणतोय ते खरं असू शकतं. कारण की कसं आहे ना, काही गोष्टी अशा असतात की जायदातीसाठी म्हणा किंवा पटत नाही, तर असल्या घटना होतात. तर आजूबाजूच्या लोकांना तसं पहिले वाटायचं, आणि पोलिसांनी सगळी पडताळणीसुद्धा केली होती. कारण की याचं बोलणं तशा प्रकारे होतं ना, की माझ्याच मुलाने माझ्या बायकोला मारलं आहे, माझ्याच मुलाने माझ्या बायकोला मारलं आहे, अशा प्रकारचं. तर त्या कारणामुळं ना पोलिसांनासुद्धा खरं पटू लागलं, आणि पोलिसांनी थोडी पडताळणी वगैरेसुद्धा केली होती. पण प्रॉब्लेम अशी होती की नंतर कळालं की जी गोरखची मेंटॅलिटी आहे ती थोडीशी खराब आहे. म्हणजे ती थोडीशी विचित्र आहे आणि खराब झालेली. म्हणजे त्याला काय असं कळत नाही की तो काय बोलतोय काय नाही, किंवा कसा वागतोय. त्याच्यानंतर 8 एक दिवसाच्या नंतर त्याची मेंटॅलिटी कळाली की हां यार, याची मेंटॅलिटी पूर्णपणे बिघडलेली आहे. कारण की तो एका दिवशी रात्री 11-11:30च्या दरम्यान, आता जेवणं वगैरे ना 9-9:30 वाजेपर्यंत होत होते, आणि 9-9:30 वाजेपर्यंत सगळेजण झोपी जात होते. आता ते ज्या भागामध्ये राहत होते ना, ते भाग एक तालुका टाईप होता, जिल्हा टाईपही नव्हता. नॉर्मली एक खेडेगाव, पण शहरातलं खेडेगाव अशा पद्धतीचं ते गाव होतं. आणि गावामध्ये एक मोठं वाचनालयसुद्धा होतं. तर गावामध्ये ना 9-9:30 वाजेपर्यंत लोक जेवतात, खावतात आणि आपापली झोपी जातात. आता जे गोरखचं घर होतं ते नॉर्मली होतं, लय मोठंही नव्हतं, लय छोटंही नव्हतं. पण गोरखच्या घराच्या शेजारी एक घर होतं, ज्या घरामध्ये एक मुलगा राहायचा, आणि त्या मुलाचं आणि गोरखचं फार जास्त पटायचं. आता त्या मुलाच्या घराच्या शेजारी एक छोटीशी विहीर होती, चांगली बांधलेली विहीर होती. कडे वगैरे होते. कडे माहिती आहेत ना तुम्हाला कशा असतात, विहिरीच्या वर असे बांधलेले असतात की बाबा कुणी जनावर वगैरे त्या विहिरीमध्ये पडू नये, अलगप्ती. त्या कारणामुळे ते कडे वगैरे बांधलेले असतात, किंवा ते विहीर ढसळू नये यासाठी सुद्धा ते बांधलेले असतात. तर त्या मुलाच्या घराच्या शेजारी एक विहीर होती. तर रात्रीचे 11-11:30 वाजले होते, आणि 11-11:30 वाजता गोरख आपल्या घरामधून बाहेर पडतो. बाहेर कुणीच नसतं. बाहेर फक्त छतावर तो जो मुलगा आहे तो आपल्या मोबाईलमध्ये गेम खेळत बसतो. तर गोरख घराच्या बाहेर पडतो. 10 मिनटं तो घराच्या बाहेर उभा राहतो. आता या अगोदर कधीही गोरख तशा प्रकारे तो उभा राहिलेला नव्हता, किंवा तो असं नाही की जेवण झाल्याच्या नंतर बाहेर फिरतो इकडे तिकडे, नाही, तो अजिबात फिरत नव्हता. त्याला चलताही बरोबर येत नव्हतं, कारण की त्याचं वय 55 ते 60 वर्ष होतं, आणि त्याचं शरीर ना फार असं म्हणजे थोडंसं थकल्यागत वाटत होतं, कारण की त्यानं मेहनत वगैरे खूप जवानीमध्ये केली होती. तर त्याचे शरीर खूप जास्त प्रमाणामध्ये थकलं होतं, आणि असं तसंही 60-65 वर्षापर्यंत लोक जगायला, जास्त लोक जगत पण नाही आहेत. तर गोरख 10-15 मिनटं आपल्या घराच्या बाहेर येऊन असा उभा राहिला. इकडे तिकडे बघितलं, शांत मनाने एका जागेवर उभा राहिला. ते वरून तो मुलगा बघतोय, आणि त्याने 1-2दा हाक बी मारली होती की गोरख काका, असं बाहेर का राहिलायत, गोरख काका. पण त्या गोरखने त्याला जरासाही रिस्पॉन्स दिला नाही. मग तो अचानक चलायला लागला, आणि चलायला तिकडं लागला जिकडं ती विहीर होती तिकडं. आता हा मुलगा वरून बघतोय. गोरख जातो विहिरीपाशी, असा जाऊन उभा राहतो. परत तिथं 10 मिनटं उभा राहतो. कम्प्लिटली 20 मिनटं होतात, आणि 10 मिनटं झाल्याच्या नंतर तो कड्यावर येऊन उभा राहतो, आणि कमरेवर हात देतो, जसं आपला विठुराया कसा पंढरपूरमध्ये कमरेवर हात देऊन उभा आहे
सेम त्या प्रकारे तो गोरखही आपल्या कमरेवर हात देतो आणि त्या कड्यावर उभा राहतो. सिमटीनं बांधलेल्या वर कड्यावर उभा राहतो, कड्याच्या खालीही नाही. आता हे पाहिल्याच्या नंतर तो मुलगा आरबळतो की हे काय चाललंय, आणि त्याला माहिती होतं की गोरखला पोहणं नाही म्हणून. तो हाका मारतो गोरख काका, गोरख काका, गोरख काका, ती काय करताय तुम्ही? गोरख काका परत वापस या. काका काका तुम्ही पडसाल बरं त्याच्यामध्ये, तुम्हाला पोहणं नाही. काका तिथं काय करतायत, असं तो म्हणतो. पण तो ऐकत नाही, गोरख ऐकत नाही या मुलाचा. मग गोरख खाली उतरतो जोरजोरामध्ये, आपलं गोरखच म्हणतो, तो मुलगा खाली उतरतो आणि त्याच्या घरी जाऊन तो दरवाजा वाजवतात धाड. आता त्याचा दरवाजा वाजवल्याच्या नंतरचे आजूबाजूचे शेजारी आहेत ते सुद्धा उठतात, ते बी घराच्या बाहेर येतात. हा मुलगा त्या घरच्यांना सांगतो गोरखच्या की गोरख काका त्या विहिरीपाशी गेलेले आहेत आणि हाका मारतोय तरीसुद्धा ते आवाज देत नाही आहेत आणि ते विहिरीच्या कड्यावर जाऊन उभे राहिलेत. असं वाटतं की 100% ते काका त्या विहिरीमध्ये पडणार आहेत. आता याच्या घरचे त्याच्या घरचे सगळेजण मिळून तिकडे जातात. आता गोरख त्यांना येताना बघतो. बघितल्याच्या नंतर आश्चर्यचकित गोष्ट अशी की तो हसतो, आणि हसतो बी असा की एकदम विचित्र पद्धतीनं. नॉर्मली माणूस कसं असतं, हसल्याच्या नंतर फक्त थोडेफार दात वगैरे दिसतात आणि तो नॉर्मल होतो, पण याची दात फार मोठे दिसले आणि त्याने उडी टाकली. आता त्याला पोहता येत नाही हे गोरखच्या मुलालाही माहीत आणि शेजाऱ्यांनाही माहीत. येतात ते पण उड्या मारतात, त्याला वर काढतात. गनिमत त्या विहिरीमध्ये पाणी होतं. पाणी जर नसतं तर आज गोरख काका वर गेला असता. म्हणजे गोरख काका तर एरी पण वर गेलायच, पण तेव्हाच तो वर गेला असता. त्याला बाहेर काढतात. बाहेर काढल्याच्या नंतर आणि त्याच्यात आश्चर्यचकित गोष्ट अशी परत की त्याचा मुलगा आणि तो दुसरा एक माणूस त्याला बाहेर जेव्हा काढत होते त्यावेळेस त्याच्या तोंडावरची स्माईल अजिबात जात नव्हती. त्याच्या तोंडावरची स्माईल एकदम भयानक. आणि तो त्याच्या मुलाला काय म्हणत होता माहिती आहे? तुझी आई माझ्यासोबत होती, तुझी आई माझ्यासोबत होती. त्याचा मुलगा पर्र पाचरायला. त्याला भीती वाटली, आईच्या गावात बाबा काय म्हणाले, तुझी आई माझ्यासोबत होती. त्यांना वरी काढल्याच्या नंतर घरामध्ये नेलं, त्याचं डोकं वगैरे पुसलं आणि त्याला त्या रूममध्ये ठेवून दिलं. म्हणजे त्याच्या रूममध्ये त्याला पाठवलं. त्याला त्याची स्पेशल रूम होती आणि दरवाजा लावून घेतला. आता दरवाजा लावल्याच्या नंतर जो गोरख आहे तो उठला आणि दरवाजाला असं ठोकावत बसला. ठक असंही नाही, ठक 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 असंही नाही, असं ढुफ 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 अशा प्रकारे. आता गोरखच्या घरामध्ये त्याचे शेजारी पाजारी बसलेले होते, कारण की एवढं मोठं कांड झाल्याच्या नंतर गावातील येतात बघा शेजारी पाजारी. कोणी कुठं जात नाही, शहरामधल्यासारखं नसतं. गोरख जातो, दरवाजा उघडतो, बघतो तर त्याचे जे वडील असतात ते दरवाजाच्या समोर एक्झॅक्ट उभे असतात असे. आता दरवाजा उघडतो आणि गोरख असाही करतो. गोरख त्याच्या वडिलाला म्हणतो का बाबा काय झालं, का वाजवतायचा असा दरवाजा, झोपीचा ना. तो गोरख त्याच्याकडे बघतो, हसतो, दरवाजाकडे वळतो आणि परत दरवाजाला वाजवायला सुरुवात करतो. आणि तेव्हा कळतं की गोरख कशा प्रकारे वाजवत होता. तो आपले पूर्ण हात खाली मोकळे सोडलेले असतात आणि तो आपलं डोकं त्या दरवाजावर सापडतो. ढक 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 अशा प्रकारे. याला कळना की हे काय झालेलं आहे म्हणून. त्याचा मुलगा त्याला धरतो, पलंगावर नेतो आणि म्हणतो बाबा तुम्ही इथं बसा, हे तुम्ही काय करतायत. तो दरवाजा बंद करतो, बाहेर येतो. आता शेजाऱ्या पाजाऱ्यांनी बघितलेलं असतं की हे काय झाले म्हणून. शेजारी पाजारी म्हणतात की उद्या एक काम करा, तुम्ही दवाखान्यामध्ये घेऊन जा, नाहीतर एखादा तांत्रिक वगैरे असेल तर त्याला बोलवा आणि जे काही आहे ना ते थोडंसं सॉल्व करा, कारण की मानसिक स्थिती मला बरोबर दिसत नाही गोरख काकाची. म्हणला की हां ठीक आहे, मी बघतो. गोरखचा मुलगा त्याला उद्या दवाखान्यामध्ये घेऊन जातो. डॉक्टर चेकअप वगैरे करतात आणि डॉक्टरही म्हणतात की यांना कोणता तरी असा मोठा झटका लागला आहे, त्या कारणामुळं यांची जी मानसिक स्थिती आहे ती बिघडलेली आहे. आणि काही दिवसाच्या अगोदर त्याच्या बायकोचं निधन झालं होतं. तर तो म्हणला की हां आमच्या आईचं निधन झालं आहे, तर बहुतेक तेच लागलं असेल. तो म्हणतो की हां या मानसिक स्थितीमध्ये माणूस काहीही बोलू शकतो बरं का, काहीही. आणि त्यावेळी जेव्हा डॉक्टरने विलाज केला त्यावेळी सगळ्यांना समजलं की जे गोरखचे बाप आहेत ते ऑलरेडी मानसस्थिती त्यांची फार बिघडलेली आणि त्याच्यामध्ये ते काहीही बोलत आहेत, काहीही काहीही.
अरे एकदा तर ते असे बोलत होते की जे शेजारचा मुलगा आहे त्याच्याकडे बोट दाखवून असं म्हणत होते की हा राक्षस आहे, हा राक्षस आहे, याने माझा हात खाल्ला, याने माझा हात खाल्ला, अशा प्रकारचं असं काही वेड्यासारखं बोलायचे ते. तर लोक म्हणायचे की बाबा मजाक मस्करीमध्ये घ्यायचे. पण यावेळेस जेव्हा डॉक्टर म्हणला त्यावेळेस लोकांना समजलं की ती मजाक मस्करी करते, म्हणजे मानसिक स्थिती त्याची बिघडलेली आहे. तेव्हा कुठेतरी लोकांना विश्वास पटला की बाबा त्याच्या मुलाने त्याच्या आईला मारलेलं नाही आहे. त्या डॉक्टरने गोळ्या वगैरे दिल्या, विलाज वगैरे केला आणि सांगितलं की ही जी स्टेज आहे तुमच्या वडिलाची ही वरची स्टेज आहे. आता या स्टेजच्या वरी जर तुमचा बाबा गेला तर फार अवघड होऊ शकतं, नाहीतर मग राहूही शकतं. आता या स्टेजवर ठरतं. आता या स्टेजच्या वरी गेलं जर तुम्ही चांगलं सांभाळलं त्यांना किंवा त्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर ते थोडेसे व्यवस्थितशीर राहू शकतात, नाही तर ते काहीही करू शकतात. वरचा मुलगा म्हणला की ठीक आहे, मी बघतो, प्रयत्न करतो आम्ही. डॉक्टरांनी टॅबलेट वगैरे दिल्या, सलाईन वगैरे दिली, त्याला थोडे 2-4 दिवस दवाखान्यामध्ये ॲडमिट ठेवलं आणि नंतर तो घराकडं आला. आता घराकडं आल्याच्या नंतर जोपर्यंत टॅबलेट होतं तोपर्यंत तो निवांत होता, एकदम मस्त झकास. त्याला सगळ्या काही गोष्टी कळायला लागल्या. आता त्याची बायको वारलेली होती, तो एकला होता, त्यानं त्याची जॉब वगैरे सगळं काही सोडलेलं होतं, तो रिलॅक्स करत होता. मग आता त्याच्याजवळ हा टाईम होता. त्याने ठरवलं की अरे एरिबनना आपल्याला पुस्तक वाचण्याची फार जास्त आवड आहे, आपण काय करूयात व आपल्या गावामध्ये जे वाचनालय आहे ना तिथं जाऊन आपण वाचत बसूयात. तर गोरखचा ना एक रुटीन लागलेला होता. सकाळी उठायचं, आंघोळ वगैरे करायची, देवाची पूजा वगैरे करायची, जेवण वगैरे आणायचं, थोडासा आराम करायचा अर्धा 1 घंटा आणि नंतर घराच्या बाहेर निघायचं आणि त्या वाचनालयामध्ये जायचं. आता मधात 4-5 महिने गेलेले होते. या मधातला जो गॅप होता तो 4-5 महिन्याचा होता. या 4-5 महिन्यामध्ये एकसारखे गोरखला टॅबलेट चालू होते आणि आत्ताही गोरखला टॅबलेट चालू होत्याच. आणि या सगळ्या काळामध्ये जो गोरख आहे तो एवढा जास्त शरीरानं फुगला. पहिले तर त्याचं शरीर पूर्ण कमजोर होतं, पण त्या गोळ्या खाऊ खाऊ त्याचं शरीर इतकं जास्त फुगलं की त्याला त्याचं शरीर बरोबर तोलत नव्हतं आणि त्याला त्या शरीराचा फार जास्त त्रास व्हायचा. तर घरापासून जे वाचनालय आहे हे फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण गोरखला 52 तास लागायचा, 52 तास ते 1 तास. कारण की तो चलायचा, बसायचा, आराम करायचा, परत उठायचा, परत जरासा चलायचा, परत बसायचा, आराम करायचा. आणि त्याच्याजवळ ॲक्च्युली मोटरसायकल होती, पण तो मोटरसायकलवर नाही जायचा. त्याचं म्हणणं असं होतं की अरे आत्ता पण मी जर मोटरसायकलवर गेलो तर माझं जे शरीर आहे ते अजून बिघडल. जेवढा त्रास मला आता होतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं माझ्या शरीराचा त्रास मला परत होईल, असं त्याचं म्हणणं होतं. त्या कारणामुळे तो तसा जायचा आणि संध्याकाळी वापस परत यायचा. आता ज्या वाचनालयामध्ये तो जायचा त्या वाचनालयामध्ये जास्त काही फारसे लोक येत नव्हते. कसं आहे ना, आताच्या काळामध्ये कोणाला वाचायची आवड नाही आहे, सगळ्यांना ऐकायची आहे, पाहायची आहे, स्क्रोलिंगची आहे, पण वाचण्याची आवड आत्तापर्यंत कुणालाही, म्हणजे आताच्या काळामध्ये जास्त कुणाला नाही आहे. मोजकी लोक आहेत ज्यांना वाचण्याची आवड आहे. तर जो गोरख आहे तो अशा पद्धतीने त्याचा जायचा, दिवसभर बसायचा फर्स्ट क्लासपैकी. दुपारी गोरखचा डबा वगैरे यायचा तिकडून, त्याचा जो मुलगा आहे तो आणून द्यायचा, गोरख डबा वगैरे खायचा आणि तिथंच बसून परत वाचायचा. त्याला वाचण्याची फार जास्त आवड होती. जवळपास त्यानं त्या वाचनालयामधले अनेको पुस्तकं वाचून टाकले होते, अनेको. तर डेलीप्रमाणे तो आजही त्या वाचनालयामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर तो एका टेबलवर बसला. त्याची ती मोजलेली जागाच होती की त्याला तिथं बसायचं. मागून खिडकी होती फर्स्ट क्लासपैकी, त्या खिडकीमध्ये तो बसायचा. पाठीमागून प्रकाश यायचा, त्या कारणामुळे त्याला चांगलं स्पष्ट दिसायचं. हां, त्या वाचनालयामध्ये लाईट्स वगैरे होते, पण त्याला जो बाहेरून प्रकाश येत होता आणि त्याला त्याच्यामध्ये चांगलं दिसायचं, चांगलं खरमायचं त्याला. तर तशा प्रकारे तो तिथं बसायचा. आज तिथं जाऊन बसतो तर त्या टेबलवर कुणीही नव्हतं. आता गोरखसोबत ना 2 मित्रसुद्धा येत होते त्याचे, पण ते जास्त येत नव्हते. कधी एक येत होता तर कधी दुसरा तर कधी हा पहिला काय. अशा प्रकारे त्याचे ते 2 मित्र होते. आता गोरख तिथं निवांत बसलेला होता, टेबलवर कुणीही नव्हतं, सगळं काही शांत होतं. त्याचे दोन्ही मित्र आलेले नव्हते आणि तो पुस्तक वाचत बसला होता. पुस्तक वाचता वाचता त्याला काय झालं काय माहीत, त्याला आत्तापर्यंत कधी असं झालं नाही, पण आज त्याला हे फील आलं की यार खूप बोर होते. पुस्तक वाचता वाचता त्याला बोर होते, कारण की ते पुस्तक फार बोरिंग होतं असं त्याला वाटत होतं. तो कदरतो आणि 1-2 पानं वाचतो
आणि नंतर ते पुस्तक बंद करतो आणि थोडं ढकलतो समोर. आईच्या गावात त्या सर्दीच्या. ढकलल्याच्या नंतर त्याची नजर समोर जाते, एकदम एक्झॅक्ट समोर. तर समोर एक 12 ते 13 वर्षाची मुलगी बसलेली असते आणि ती एक पुस्तक वाचत असते. ती मुलगी याच्याकडे बघते आणि हसते. हसते फार विचित्र पद्धतीनं. आता 12-13 वर्षाची मुलगी होती. हे तिच्याकडे बघितलं. याला वाटलं बाबा आली असेल, कारण की या अगोदर याने कधीही तिला बघितलं नव्हतं. पण ती याच्याकडे बघून हसते आणि हसता हसता इतकी जोरात स्माईल देते आणि स्माईल देता देता ती काय करते, आपल्या जिभेला चावते. तर तिच्या तोंडातून रक्त बाहेर येतं. आता हे पाहिल्याच्या नंतर गोरख धडपडून उठण्याचा प्रयत्न करतो. आता खुर्ची ना थोडीशी टेबलाच्या खाली गेलेली असते गोरखची आणि आपले असे दोन्ही हात ठेवून तो असं वाचन करत असतो. तर त्याला उठायला थोडासा त्रास होतो, धडधडत ते जर असं वाचतं, त्याला उठता येत नाही. तो असा खाली बघतो आणि खुर्चीच्या बाहेर येतो. जसा बाहेर येतो आणि त्या मुलीकडे बघतो जिथं ज्या जागेवर बसलेली आहे तिथं, ती मुलगी ते त्या जागेवरून गायब असते. ती मुलगी तिथून गायब. गोरख तिथं जातो, इकडं तिकडं बघतो, त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करतो, पण ती मुलगी त्याला त्या दिसत नाही. आता तो जेव्हा शोधत होता तेव्हा तिथं एक साफसफाई कर्मचारी होतो. तो त्याच्याकडे बघतो आणि तो कन्फ्यूज होतो की हा शोधतोय काय. आता याच्या हे ओळखीचा होता. तो याच्याकडे बघून असं म्हणतो की काय काय शोधताय तुम्ही. मग गोरख म्हणतो की काय नाही, बस सोड. मग गोरख त्या मुलीला शोधतो, ती सापडत नाही त्याला. तो परत येतो आपल्या जागेवर बसण्यासाठी. मग येता येता त्याचं लक्ष त्या जागेवर जायचं ज्या जागेवर ती मुलगी बसलेली असते. तिथं तो बघतो तर त्या मुलगी जे पुस्तक वाचत होती ते पुस्तक तिथं होतं. 2-3 पानं असे ओपन झालेले होते आणि जे पान ओपन होतं त्याच्या एका कोपऱ्यामध्ये त्या मुलीचं रक्त पडलेलं होतं. आता याला कन्फर्मेशन झालं की ती मुलगी रिअलमध्ये होती म्हणून. मग हा इकडं तिकडं बघतो आणि ते पुस्तक थोडासा उचलतो आणि 1-2 वळी वाचतो. तर त्याला ना ते फार इंटरेस्टिंग वाटतं. पुस्तक फार वेगळं होतं, थोडंसं विचित्र होतं आणि अलग म्हणजे थोडंसं वेगळंच होतं ते पुस्तक. तर याला ते इंटरेस्टिंग वाटलं आणि ते पुस्तक एवढं जास्त इंटरेस्टिंग वाटलं, यानं ते पुस्तक घेतलं आणि आपल्या जागेवर जाऊन बसला. याने विचार केला की यार जोपर्यंत ती मुलगी येत नाही तोपर्यंत आपण तिचं हे बुक वाचूयात आणि जेव्हा ती आली त्यावेळेस हे पुस्तक जे आहे हे तिला आपण परत देऊयात. तर तो ते पुस्तक वाचत बसला. वाचता वाचता त्याला एवढा टाईम झाला त्याला कळालंसुद्धा नाही की संध्याकाळचे 5 कधी वाजले. आता जो काउंटरवर माणूस बसणार आहे तो येतो आणि याला म्हणतो की गोरख मामा, 5 वाजले संध्याकाळचे, घराकडे जायचं नाही का तुम्हाला? आज फार मन लावून वाचतायत. सकाळी आले तेव्हापासून इथं बसलेले आहात तुम्ही. तुम्ही तुम्ही जेवण पण केलं नाही अजून आणि 5 वाजलेत. माझा विचार असा आहे की आता बंद करावं. मला घराकडे जायचं आहे, टाईम झाला आहे. तर उरलेलं उद्या वाचाल का तुम्ही? आता गोरख जे होता ना ते तिथला इज्जतशीर माणूस होता. त्या कारणामुळं त्याला सगळेजण फार चांगल्या पद्धतीनं बोलायचे आणि तो रोजचा तिथला जाणारा येणारा होता. तर गोरख त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की काय 5 वाजले? गोरख आपल्या गाडीमध्ये बघतो तर खरंच 5 वाजलेले असतात. तो म्हणतो की अरे बाप रे बाप, युवराज मला तर कळालंच नाही 5 वाजले म्हणून. उठतो आणि थोडासा समोर जातो. तर तो परत येतो आणि त्या काउंटरवाल्या मुलाला म्हणतो, त्याचं नाव युवराज होता, त्याला म्हणतो की अरे युवराज, हे जे मी बुक वाचत होतो ना ती बुक आता त्या टेबलवर ठेवलेली होती. ही मी बुक घरी घेऊन जाऊ का रे? मला ना फार वाचण्याची इच्छा झाली आहे. हिला मी आज रात्रीपर्यंत ना हिला पूर्ण वाचून टाकतो. आता जो युवराज आहे तो त्या बुकला उचलतो आणि थोडं निहाळून बघतो आणि म्हणतो की काका, ही बुक आमच्या याची नाही आहे, वाचनालयाची नाही आहे. ही बुक बहुतेक तुम्हीच आणलेली असेल बाहेरून. तो म्हणतो की नाही, मी नाही आणलेली ही बुक. ही बुक एका मुलीची आहे. ती वाचत होती इथं, तर ती अचानक गायब झाली. मग मी वाचली तर मला वाटलं ती येईल, पण ती काय आली नाही. मग जो युवराज आहे तो काउंटरवाला तो म्हणतो की ठीक आहे ना काका, काय टेन्शन नाही, तुम्ही एक काम करा, ही बुक सोबत घेऊन जा. एरी पण आता वाचनालय बंद होतं आहे 5 वाजता आणि बंद झाल्याच्या नंतर काय ती मुलगी आल्यावरही तिला ही बुक काय परत भेटणार नाही. तुम्ही एक काम करा, ही बुक घेऊन जा. उद्या सकाळी तर तुम्ही येणारच आहेत, त्यावेळेस ही बुक सोबत घेऊन या. तुम्ही आले की ही बुक त्या मुलीला देऊन टाका उद्या ती मुलगी आली की. तसंही आमच्या याची नाही, आमच्या इथे ठेवून आम्ही करावं तरी काय. तर म्हटलं की ठीक आहे.
काय विषय नाही, मी घेऊन जातो. तर गोरख ती बुक घेतो आणि आपल्या गडाकडे निघतो आणि घरी जातो. घरी गेल्याच्या नंतर जेवण करतो आणि जेवण झाल्या तो आपल्या रूममध्ये जाऊन बसतो बुक घेऊन वाचत. आता जी गोरखची सून होती ती पूर्णपणे कन्फ्यूज होती की असं कसं शक्य आहे, इतके दिवस नाही झालं, आज कसं काय एवढं भयानक झालं. ती फोन घेते आणि त्या काउंटरवाल्या माणसाला, युवराजला लावते. त्याला म्हणते की दादा, आमचे मामा तुमच्या वाचनालयामधून किती वाजता निघले होते? तो म्हणतो की ताई 5 वाजता निघले होते ते. ती फोन कट करते, तिच्या नवऱ्याला फोन करते, अहो तुम्ही घरी लवकर या, थोडंसं अर्जंटली बोलायचं आहे तुम्हाला. आता तिचा नवरा नॉर्मली 6-6:30ला येत होता, पण तो आज लवकर घरी आला हिनं फोन लावल्यामुळं. आता तिचा जो नवरा आहे ना, तो बिझनेस करायचा, त्याचं स्वतःचं दुकान होतं कपड्याचं, तर तो पटकन घरी आला. घरी आल्याच्या नंतर त्याच्या बायकोला म्हणतो की काय झालं, मला तू का बोलवलंस इतक्या लवकर? ती म्हणतं की आपल्या बाबाला वाचनालयापासून इथपर्यंत यायला 52 घंटा ते 1 घंटा लागतो. आज तब्बल ते 12 मिनिटामध्ये आलेत. 4:15ला आपल्या घरी पोहोचलेत. अवघ्या 5 मिनिटामध्ये जेवण केलं त्यांनी, आणि जेवणही असं केलं, रोज नॉर्मली 1.5 चपाती खात होते, आज 3.5 चपात्या खाल्ल्यात त्यांनी. डब्यामधल्या सगळ्या साप सुपडा एक मोठा ढेकर दिला आणि चलत असे होते की जसं की एखादा यंग मुलगा आहे आणि गेले रूममध्ये जाऊन वाचन करत बसले. तिचा नवरा म्हणतो, अगं ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे, तू इतकं का भीती आहेस आणि असा का विचार करतेस तू? तर त्या अक्षयची बायको म्हणते की अहो नाही, तसं नाही, आपले बाबा शरीरानं पूर्णपणे थकलेले आहेत, त्यांचं शरीर तेवढं सपोर्ट करत नाही आहे त्यांना. अहो ज्या माणसाला 52 घंटा लागतो 15 मिनिटाचा रस्ता काटण्यासाठी, तो माणूस 12 मिनिटात कसा येऊ शकतो? ठीक आहे 15 मिनिटात येईल, 12 मिनिटामध्ये 2 मिनिटं अगोदर. जो माणूस रोज 1.5 चपाती खातो, त्याच्यावर त्याला धकत सुद्धा नाही, तो माणूस आज 3.5 चपात्या खातो, आणि ते पण इतक्या स्पीडनं की जसं की एखादा जवान मुलगा खातोय. असं कसं शक्य आहे? तुम्ही असं कसं बोलू शकता? ती मला ना वाटतं काहीतरी गडबड आहे. मागच्या वेळी जे झालं होतं ना, मला असं वाटतं की आतासुद्धा ते व्हायला सुरुवात झाली आहे. तुम्ही काय करा, बाबाला तुम्ही दवाखान्यात न्या आणि त्यांचा इलाज करा. असं म्हणल्याच्या नंतर अक्षय म्हणतो की अगं गोळ्या चालू आहेत त्यांच्या, 8 दिवसाला त्यांना दवाखान्यात नेऊन आणतो आपण. तू विसरली का कालच संध्याकाळी आपण त्यांना हॉस्पिटलमधून जाऊन आणले म्हणून? कालच संध्याकाळी सगळं काही नॉर्मल सांगितलंय ना, आणि असं अचानक नाही होत तसं काही, तू वेड्यासारखा काही पण विचार नको करू, चल गप्प बस. तो असा म्हणतो आणि रूममध्ये आपल्या याच्यामध्ये जातो, बेडरूमकडे जातो फ्रेश होण्यासाठी. आणि त्याची ते बेडरूममध्ये असते. तर जातो, फ्रेश वगैरे होऊन बाहेर येतो आणि जेवण वगैरे करतात हे दोघंही जण नंतर. आणि त्याच्या बाबाला बोलवतात जेवण करण्यासाठी दरवाजा वाजून. त्याचे बाबा म्हणतात की नाही रे, नाही बाबा, मला नाही जेवायचं, मी फार जास्त जेवलो आहे, असे त्याचे बाबा म्हणतात. मग यांना वाटतं की ठीक आहे, जास्त जेवल्या कारणामुळं ते काय आता येणार नाहीत. मग दोघंही जण त्या खाली त्या याच्यावर पाटावर जेवायला बसतात आणि मधामध्ये आपलं सगळं जेवण आणून ठेवतात. आता ते जेवायचं नाही म्हणल्याच्या नंतर जे जेवण आणलं होतं यांनी, दोघांपुरतंच आणलं होतं. जेच पहिला घास आहे तोंडामध्ये टाकणार की त्याचे बाबा तिथे येऊन प्रकट होतात की मी आलोय. मग खाली बसतात. खाली बसल्याच्या नंतर स्वतः हाताने वाढून घेतात, भाजी घेतात, चपाती घेतात आणि खायला लागतात. बघता बघता 3.5 चपात्या खातात. म्हणजे 1.5 ते 2 तासाच्या अगोदर, म्हणजे जास्तीत जास्त तर 2.5 तास, 2.5 तासाच्या अगोदर या म्हाताऱ्याने 3.5 चपात्या खाल्ल्या होत्या आणि लगेच 2.5 तासाच्या नंतर 3.5 चपात्या खाल्ल्या. म्हणजे एवढी भयानक भूक कुठून लागली? आणि म्हाताऱ्या माणसाला तर चपाती जी असते, गव्हाची रोटी, ती जास्त जिरत नाही. तसं याचीही गत होती, पण याने 3.5 मगाशी खाल्ल्या आणि 3.5 आता खाल्ल्या. उठला, आळस दिला, ढेकर दिला आणि परत रूममध्ये गेला. आता याला काय कळलं ना की हे काय झालंय म्हणून. आता हाही कन्फ्यूज. ह्याच्या बायकोला म्हणते की यार खरं आहे, फार विचित्र प्रकार आहे यार, काय झालं असेल असं? ते म्हणते की मी तुम्हाला तेच तर म्हणायचा प्रयत्न करते की हे झालंय काय. मग दोघं जण विचार करतात आणि म्हणतात ते जाऊ दे, सोडून दे. जर ओव्हर काय झालं
तर बघू आपण पुढच्या पुढं काय करायचं ते. जेवण वगैरे करतात 8:30 9 वाजता त्यांना सगळं कामधंदे करायला आणि 9-1 वाजता आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जातात. आता गोरख आहे त्याच्या रूममध्ये असतो, दरवाजा लावलेला असतो त्याचा. रात्रीचे 12:30 ते 1 वाजतात आणि त्या टायमामध्ये जी अक्षयची बायको आहे म्हणजे गोरखची सून, तिचं ना अंग खाजवायला लागतं. ती आपलं हळूहळू असं अंग खाजवते. आता नॉर्मली झोपीमध्ये जर अंग आपलं खाजवायला तर आपण डोळे बंद करूनच आपलं अंग खाजवतो, डोळे ओपन करून खाजवत नाही. हिचं अंग खाजवायला लागलं. हळूहळू ते खाजवणं जास्त होत गेलं. ते एवढं जास्त होत गेलं की हिचं सगळं शरीरच खाजवायला लागलं. ही जोरजोरामध्ये डोळे उघडते आणि आपलं शरीर कच 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 खाजवते. हिने खाजवून खाजवून सगळं शरीर लाल केलेलं असतं आणि ही आपल्या शरीराकडे बघत खाजवते. तेवढं तिची नजर अशी समोर जाते तर ही दचकते एकदम, अशी भीती जोरात. कारण समोर हिचा सासरा उभा असतो. हातामध्ये एक पुडी असते जी ओपन केलेली असते आणि त्या पुडीमध्ये काचकुऱ्याचे काटे असतात आणि तो गोरख ते काचकुऱ्याच्या काठीच्या अंगावर असा फुकतो. अशा प्रकारे हिच्या अंगावर फुकतो तो. आता ती दचकून उठते, ओरडते ती जराशी. मग तिचा आवाज ऐकून तिचा नवरा उठतो, तिला म्हणतो की अगं शालू काय झालं, तू अशी दचकलीस का? ती म्हणते की अहो बाबा, हाही दचकतो त्याच्याकडे बघून. म्हणतो बाबा काय झालं, तुम्ही असे काय इथं आहेत आणि हे हातामध्ये काय, हे सोडा तिकडे, असे का करताय तुम्ही बाबा? अहो हे चुकीचं आहे, अंगा खाजवतं तिच्या अंगावर का टाकतायत? ते हसायला लागला हिच्याकडं बघून, या अक्षयकडं बघून. आता यांना कळलं की काय झालं काय नाही म्हणून. आता ती पटकर उठते आणि बाथरूममध्ये पळते, निघते. अंग एवढं जास्त भयानक पद्धतीने खाजवतं तिला. हा त्या गोरखला घेतो अक्षय आणि त्याच्या रूममध्ये नेतो. आता रूममध्ये नेईपर्यंत तो हसतो आणि तो हसतो कसा, निव्वळ अक्षयच्या तोंडाकडे बघत असा हसतो. अशा पद्धतीनं त्याला तो रूममध्ये नेतो, रूममध्ये बसवतो आणि म्हणतो बाबा रूमच्या बाहेर निघू नका, रूममध्येच राहा. तो म्हणतो की हां. हे जातो. ती आता बाथरूममध्ये डायरेक्ट आंघोळच करते आणि बाहेर येते. बाहेर आल्याच्या नंतर आता ते जे झोपले होते त्या जागेवर तर पूर्ण काचकोऱ्याचे ते काटे पसरले गेले होते. मग हे दोघं काय करतात, असा विचार करतात की आपण हॉलमध्ये आपल्या सोफ्यावर झोपी जाऊयात. मग हे दोघं जण आपल्या हॉलमध्ये झोपलेले असतात. तर तेवढ्यात परत यांना ना एक आवाज येतो, हळूवार घुरण्याचा आवाज. हे दोघं जण असे उठतात, बघतात, मागं पुढं कोणीच नसतं. पण समोर दरवाजाच्या समोरून तो आवाज येतो घुरण्याचा. आता यांना थोडं विचित्र वाटतं, थोडं आश्चर्यचकित वाटतं की दरवाजा समोरून कोण घुरायले. आणि घुरणं असं की जसं की झोपीमध्ये माणूस घुरतो ना त्या प्रकारचं. अक्षय जातो आणि खिडकीतून डोकावून बघतो तर अक्षयचे वडील दरवाजाच्या बाहेर उभे असतात आणि दरवाजा आतून लॉक असतो. पण अक्षयने त्याच्या वडिलाला इकडच्या याच्यामध्ये बंद केलं होतं त्याच्या रूममध्ये. अक्षय पूर्णपणे कन्फ्यूज की हे कसं झालं, हे तर शक्य नाहीये. अक्षय दरवाजा उघडतो आणि समोर बघतो तर त्याच्या वडील असे हसतात आणि त्याच्याकडे बघतात. त्यांच्या तोंडावरची स्माईल काही जात नाही. भयानक पद्धतीनं अक्षय त्यांना घरामध्ये ओढतो आणि त्यांना म्हणतो बाबा तुम्ही बाहेर कसे गेलात आणि हे काय विचित्र प्रकार करतायत तुम्ही, चला घरामध्ये पटकर चला, तुम्ही यार उभं राहा, पण उद्या सकाळी ना दवाखान्यामध्ये जाऊ, तुम्ही जा घरामध्ये जा. त्याला नेतात आणि त्या रूममध्ये परत देऊन कोंडतात आणि आता यावेळेस बाहेरून लॉक करत होतो. जातो सोफ्यावर, तो झोपी जातो त्याच्या बायकोसोबत. परत आवाज येतो. आता आवाज असा येतो की काहीतरी कोणतीतरी वस्तू उचललेली. उठतात, पाठीमागं बघतात तरी अक्षयचा बाप उभा. आता अक्षय पूर्ण कन्फ्यूज. अक्षयला पूर्ण तिच्या अंगाचं पाणी झालं की हे झालं काय असं भयानक पद्धतीनं. त्याच्या बायकोच्या अंगाचं पाणी झालं. कितीक वेळा आपण लॉक केलं, बाहेरून आलं, हे व्हायलंय काय असं. आणि त्याची स्माईल जाईना. आणि यावेळेस मात्र फार भयानक प्रकार त्याच्या हातामध्ये होतं जातं. पहिल्या काळातलं जातं, फार मोठं होतं ते. 5 किलोचं असेल ते वरचा फाळा. ते जातं वरून टाकतो ना आपण तशा प्रकारचं. आणि तो अक्षयकडे बघतोय. त्याच्या हातात जातं, तो अक्षयकडे बघतोय, हसतोय. अक्षयला आणि त्याच्या बायकोला भीती वाटायला लागली. हे दोघेही जण उठतात, दरवाजाकडे जातात. दरवाजा उघडतात आणि त्याला म्हणतात बाबा ती जातं का ठेवल्या हातामध्ये, जातं खाली ठेवा. असं म्हणणं
आणि त्याने जातं ते आपल्या तोंडावर मारून घेणं फाडकन. हे दोघे जण दचकले खतरनाक पद्धतीनं. हे बाहेर जातात आणि म्हणतात की बापरे बाप, हे काय प्रकार आहे, हे ही हे लय भयानक प्रकार आहे. आता बाहेर थांबतात, यांना कळना काय करावं आणि काय नाही. दरवाजाच्या बाहेर एक्झॅक्ट आणि यांच्या समोर ते स्वतःला मारून घेत असं खट खट हे दरवाजाच्या बाहेर. अक्षय त्याच्या बाबाला म्हणतो, बाबा बाबा असं करू नका, बाबा बाबा थांबा, बाबा थांबा. मग हे हिम्मत करून त्याच्या जवळ जातात, त्याचे दोन्ही हात पकडतात, पण तो यांना ऐकत नाही. तो त्याचं चालूच तोंडावर रप रप रप. आणि तो मारत असा नाही हलका फुलका, फार जोरात मारतो. रप 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 रप. हे जसे धरतायत तसा तो मारतोय, जसे धरतायत तसा तो मारतोय, इतक्या भयानक पद्धतीनं. हे दोघं जण भितात, बाहेर जातात आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना उठवतात की अहो लवकर चला, थोडंसं गडबड व्हायली आमच्या घरामध्ये, लवकर चला. शेजारी पाजारी येतात आणि बघतात तर त्याचे जे बाबा असतात त्या बाबांनी एक मोठा बोर्ड असतो, तो बोर्ड फोडून त्याच्यात मुंडकं घातलेलं असतं आणि शॉट लागून ते मेलेले असतात. शेजारी पाजारी येतात, लाईन बंद करतात, त्याला बाहेर काढतात आणि त्याला खाली असं झोपवतात. तर त्याचं हे पूर्ण तोंड जे असतं पूर्ण असं सोललेलं असतं, कारण की त्याने जातं मारून घेतलेलं असतं. त्या कारणामुळे सगळं बिघडलेलं असतं, चेंदल्या गेलेलं असतं आणि वरून त्याला शॉक लागलेला असता. तर सगळ्यांना असं वाटतं की भाई येईनच मारलंय, कारण की त्याला मारल्यागत होतं ना, ते जसं की कोण मारलंय त्याला अशा पद्धतीनं तो मेला होता. पोलिसला इन्फॉर्मेशन करतात, पोलीस येतात, बघतात. गनिमत त्या हॉलमध्ये CCTV कॅमेरा लावलेला होता. जेव्हा CCTV कॅमेरा चेक करतात त्यावेळेस पोलिसांना खरं पडतं की अशानं असं झालं होतं म्हणून. आता जे डॉक्टर्स वगैरे होतात ते म्हणतात की बाई याची तब्येत तर सगळी काय ठीक होती, असं कसं झालं आम्हाला माहिती नाही, अचानक झालं. मग सगळं काय सवरतं, म्हणजे सगळं काय नेलं होतं. डॉक्टर वगैरे येतात जातात, पाहुणे येतात, माती होते, अंतिम संस्कार होतो, सगळं काय होतं. 5-6 दिवस जातात आणि 5-6 दिवसाच्या नंतर एक माणूस त्यांच्या घरी येतो आणि तो माणूस असतो त्या वाचनालयामधला साफसफाई कर्मचारी. येतो आणि तो म्हणतो अक्षयला, अक्षय एक गोष्ट बोलायची होती. अक्षय म्हणतो की हां काका बोला ना, काय होतं. तो म्हणतो की आमच्या वाचनालयामध्ये ज्या दिवशी तुमचे बाबा अखेरच्या वेळेस आले होते त्यावेळेस एक गोष्ट बोलले होते की त्यांना एक छोटी मुलगी दिसली होती म्हणे, आणि ती छोटी मुलगी एक पुस्तक वाचत होते. तर वाचता वाचता ती मुलगी गेली आणि ते पुस्तक तुमचे बाबा वाचत होते. तर ते पुस्तक घेऊन तुमचे बाबा घरी आले होते, असं तो माणूस म्हणला. की अक्षय म्हणलं का अहो का काय काय टेन्शन नाही, मी ते पुस्तक बघतो आणि ते पुस्तक तुम्हाला देतो. तो म्हणला की नाही नाही, ते पुस्तक आम्हाला देऊ नका, ते पुस्तक असंही आमच्या वाचनालयाचं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते पुस्तक जर तुम्हाला दिसलं तुमच्या घरामध्ये जर असलं तर त्याला पटकर बाहेर काढा आणि फेकून द्या. जर ते पुस्तक तुमच्या कोणाच्याही हातामध्ये लागलं आणि तुम्ही त्यातला एक जरी शब्द वाचला तर जसं तुमच्या बाबासोबत झालंय ना तसं तुमच्यासोबत होईल. आणि हे जे तुमच्या बाबासोबत झालंय ना हे त्या पुस्तकामुळेच झालं. ते पुस्तक एक श्रापित पुस्तक आहे आणि जे माणूस ते पुस्तक वाचतो, पुस्तक म्हणलो का मी, हे सॉरी, जो माणूस ते पुस्तक वाचतो ना त्याच्यासोबत असंच होतं, तो स्वतःचा जीव घेतो. जर तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा असेल तर ते पुस्तक जर दिसलं तर लगेच घराच्या बाहेर फेकून द्यावं, त्याला वाचू नका. माझा विश्वास असेल तर करा, विश्वास नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही. आणि तो माणूस तिथून निघून जातो. मग तो गेल्याच्या नंतर जो अक्षय आहे त्याच्या डोक्यामध्ये 50-50% होते, यार खरं असेल का खोटं असेल, खरं असेल का खोटं असेल. तेवढ्यात त्याची बायको ती म्हणली की नाही नाही नाही, खरं असतात असे हे प्रकार, जा ते पहिले पुस्तक पहा. त्याची बायको तो सगळीकडे ते पुस्तकं बघतात पण ते पुस्तक काही त्यांना सापडत नाही आणि त्यांना वाटतं की नाही आता पुस्तक आपल्या घरामध्ये नाही आहे, ते कुणीतरी नेलं किंवा कुठेतरी गेलं, नाही तर बरं आहे. पण यांना माहिती नव्हतं की ते पुस्तक ॲक्च्युली त्याच घरामध्ये आहे आणि समोर जे होणार होतं ना ते फार भयानक होणार होतं. तर आपली स्टोरी आता इथं संपवूयात. जर याचा दुसरा पार्ट पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स खुल्ला आहे, खुल्ला एकदम पद्धतीनं
पद्धतीनं म्हणतो एकदम खतरनाक पद्धतीनं कमेंट बॉक्समध्ये कमेंट आल्या पाहिजे. या व्हिडिओला हाई पॉईंट भेटले पाहिजे, थोडाफार तरी जरा जास्त गेला पाहिजे. अशा पद्धतीनं जरा प्रयत्न करा. तुम्ही जे हाईप असतं ना ते जर पॉईंट दिले ना माझा व्हिडिओ थोडा चालण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी यार मी स्टोऱ्या भारी भारी बनवतो आणि तुम्ही सपोर्ट करत नाही. मला असं वाटतं ना हिंदीमधलं चॅनल ओपन करावं, त्याच्यावर चालू करावं, रिस्पॉन्स तरी जबरदस्त येईल त्याच्यावर. ठीक आहे, सोडा विषय काय. जे पण आपले पाहतात ऑडियन्स त्यांच्यासाठी बनवत जाईल. तुम्ही जितके पण बघता ना यार, खूप प्रेम आहे तुमचं माझ्यावर, खूप प्रेम. तर आजची स्टोरी आपली आज इथंच संपत्ती आहे. स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा इंस्टाग्राम ID मेन्शन केलेलं आहे, त्यावर तुम्ही मला DM करू शकता. किंवा मी एक आता नंबर देणार आहे, त्या नंबरवर सुद्धा तुम्ही तुमची स्टोरी मला पाठवू शकता. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.